तर मित्रांनो, आज आपण आलेलो कुठं? जंगलात आल्यावर तुम्हाला माहितीच आहे कशासाठी येतो. आज आलो फिशिंगसाठी. फिशिंग म्हणजे गोरे पाण्याचं छोटं मासं ट्रॅप म्हणजे बॉटल. मच्छी बघा नुसती कसली. हे बघा आता जेवायला सुरुवात झाली. पण काहीतरी भेटेल आता. समीर दाशी सोबत आले म्हणजे खाली हाती जाणार नाही इतका माहिती आहे. नक्कीच. तर 100% मजा तर येते अजूनपर्यंत. मस्त थंडाव्यात आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि बघू आता पहिली उपटून कसा भेटते काय भेटते ते. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलेलो कुठं? जंगलात आल्यावर तुम्हाला माहितीच आहे कशासाठी येतो. आज आलो फिशिंगसाठी. फिशिंग म्हणजे गोरे पाण्याचं छोटं मासं ट्रॅप म्हणजे बॉटल. या बघा, या बॉटल बनवलेल्या आहेत. आता त्याच्याशीच आपण मासं पकडणार आहोत, शेव टाकून मासं. तर आज आपल्याबरोबर कोण आहे? निशान पाटील. स्वतः यूट्यूबर आलेला आहे. पुढं गेलेत गाडीवर, दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. तो पण आलेला आहे. बोलतं चल आज घेऊन, बोलता मला पण बोलतं व्हिडिओ करायचे. त्यालाच घेऊन आलो ना आपण फिशिंगला म्हणजे बॉटलशी मासं पकडायला. चला तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. आपण पण स्कूटीवर चाललो कुठं? फिशिंगला. एवढा जंगलांची कसा रस्ता आहे तो, लई भारी जावायला वाटतंय. कारण सगळा जंगल आहे तर निसर्गरम्य असं आहे. निसर्गरम्य गाव कळंबुसरे त्याचे नाव. आणि समोरच बघता निशान पाटील यूट्यूबर स्वतः, त्याची इथं गाडी आहे. पुढं गेलेला आहे. ही बघा, ही त्याची गाडी आहे. आपला रस्ता इथपर्यंतच आहे आणि आपल्याला जायचं आहे ते बाजूला, तिकडे जायचं आहे. चला, बाटल्या घेत आहे. शेव वगैरे सगळा पुरत न्यायला त्याने. तर मंडळी बघू शकता एरिया कसला भारी आहे. हा खदाना आहे. याच्यात आपण बॉटलशी मासं पकडणार आहोत. तो एक आहे पण याच्यात जास्त मासं आहेत. आणि आज आपल्याबरोबर बघा निशान पाटील, स्वतः यूट्यूबर आहे. याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या व्हिडिओ पाहत जा. नवनवीन व्हिडिओ असे असतात. तर आपल्याचसाठी म्हणजे आलाय तो आज कंटेंट बनवायला. बरोबर आला. वेगळा अनुभव असणार आहे. म्हणजे माझा पहिला अनुभव असणार आहे. कारण मी दादाची व्हिडिओ बघली, 3.5 लाखाचे पेक्षा जास्त व्ह्यूज आले त्या व्हिडिओला. तर तो अनुभव मला समोरशी म्हणजे लाईव्ह घ्यायचा होता. त्याच्यासाठी खास मी आज आले. दादा बोललो तुला वेळ असेल तर आपण करूया व्हिडिओ. तर आज आले खास आपण तो अनुभव घेण्यासाठी. तर नक्कीच बघा, आपल्याबरोबर आज निशान पाटील आले. बोलतं चल आज बोलतं व्हिडिओ बनवायचे आहे. त्याच्याचसाठी आलो. या बाटल्या आहेत आणि या बाटल्याच्या साहाय्याने आम्ही मासं पकडणार आहे. कुठलं तर गोरे पाण्यातले बाटल्या बघा कशा बनवल्या. इथून मासं आतमध्ये गेलं ना खरे आतमधूनच अटकतात आणि इथून आपण शेव टाकणार आहोत. तर भन्नाट अशी व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांनी पहिला लाईक करून ठेवा व्हिडिओला, नंतर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला सुरुवात करूया आता शेव टाकायला. नंतर आपण बाटल्या टाकूया खदाण्यामध्ये. काय नाही. आणि पहिला दादा मला सांग कसं यायचं मासं कसं आतमध्ये जाताना? आतमधून बघा, इथून आतमधून जाते शेव खायला. आतमधून गेलं का ते इकडं तिकडं फिरतच राहते, बाहेर नाही होऊ शकत. म्हणजे गंडवतून त्यांना आपण भूलभुलैया डायरेक्ट. तर आपण त्याला पहिला डगर बांधू का, तर बाटली बाजूला कुठं जावं नको, एकच ठिकाणी राहावं. एकच ठिकाणी राहावं. कारण कसं आहे, लाटा येतात, वारा येते, बाटली पाण्याचा प्रवाहाने थोडा हे होऊ शकतो. तर आपण बाटलीला आता दगड बांधू, दोरा बांधू. बघा मस्तपैकी तुम्ही बघू शकता ही बाटली कशी बनवलेली आहे. एक आपली ही आहे थम्सअपची बॉटल, त्याला इथं होल मारलेलं आहे आणि होलाला हे बघा बाटलीचा वरचा भाग एवढा कटिंग मारून त्याला अटॅच केलेला आहे आणि त्याला ही आपला रस्सी बांधून त्याला दगड बांधायचा आहे. सोपी म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत. 0 इन्व्हेस्टमेंट, 10 रुपयाची शेवेचा इन्व्हेस्टमेंट फक्त. 10 रुपयात दम बम असली चमचमाट. चला आता शेव टाकून घेऊ. शेव 10 रुपयाची आणली. 10 रुपयात बघा आज किती तुम्हाला मच्छी
बघायला भेटेल. बघा बारीक शेवट लागते ना याला. बारीक शेव. कारण कसं आहे याच्यामध्ये तेलकटपणा असतंय, हां मासे लगेच येतात. तेलकट असला ना याच्यात असे टाकून थोडी थोडी टाकू, कारण अजून एकदा आपल्याला टाकायचे आहेत. हां 1-2 डाव होती ना अजून याच्यात. बस मस्त थोडी थोडी शेव याच्यानं टाकायची आहे. ते मासं शेव खायला येतात आणि मग ते आतमध्ये नाका. आतमधून आता हे आपण बाकी सगळं साहित्य आणलं हे तुम्हाला नंतर बघायला भेटेलच. कुकिंग याच्यात करणार आहोत आपण. बाटल्या झालेल्या आहेत ते रेडी 5 मिनिटात. चला आता यांचा पालना घेऊन जाऊ खदाने. खादाने चला. आता मच्छी बघा नुसती कसली. हे बघा आता जेवायला सुरुवात झाली. एक टाकली आपण इथं, दुसरी टाकून आपण इकडं. हे बघा. बाटल्या टाकून घेतल्या आपण. आता थोडा झाडाखाली बसलून मस्तपैकी. इकडे निशांत पाटील उभा आहे. तर कसं वाटते तुला फिशिंगला आला असता आज? फिशिंगला म्हणजे माझा हा पहिलाच अनुभव आहे. हम्म. आता अजून आम्ही उकडली नाही, पहिली बारी झाली नाही अजून. तर बघूया आपल्याला किती मच्छी भेटेल, पण काहीतरी भेटेल. आता समीर दाशी सोबत आले म्हणजे खाली हाती जाणार नाही इतका माहिती आहे. नक्कीच. तर 100% मजा तर येते अजूनपर्यंत. मस्त थंडाव्यात आम्ही उभे राहिलेलो आहोत आणि बघू आता पहिली उपटून कसा भेटते काय भेटते ते. बाजूला आहे यतू. यतू तुला काय अनुभव वाटतंय? भेटेल ना? अनुभव आहे, अनुभव अनुभव आहे, आहे तो. कारण- प्रत्येक व्हिडिओला येते समीर दाशी सोबत, त्याच्यामुळे त्याला अनुभव आहे का भेटतील का नाही. नक्कीच. तर पहिल्या बाटल्यामध्ये आपल्याला थोडंफार मासं भेटतीनच, कारण 100% भेटतीन असा आपला अंदाज आहे. कारण आम्ही जाऊ बाटल्या टाकल्या तर त्याच्यामध्ये मासं जावायला सुरुवात झाली ना. आता जवळजवळ 10 मिनटं झालं. आता जाऊ उपटाला तर नक्कीच त्याच्यामध्ये मासं असतील. चला तर मग निघूया. चला चला, मिशन आमची चालली बाटल्या उपटाला. पहिली बाटली आता आपण उकटून बघूया. पहिलेच बाटलीमध्ये बघा मासं बघा. बाबा बाबा हे बघा एक नंबर. आणि दुसरी बाटली याच्यान बघूया किती भेटले. हे बघा रे बाबा बाबा एक नंबर एक नंबर कडक. बघा बोललेला दादा काय 100% भेटतील म्हणजे भेटलेलंच आहेत. कारण शेव खावाला मासं येणार म्हणजे येणार, कारण तेलकट भाग असते शेवला. त्याच्यामुळं मासा लगेच आकर्षित होऊन डायरेक्ट शेव खावायला जाते. शेव खावायला गेला करे आतमध्ये टाकला. हे बघा एक नंबर कडक. टून बघूया. याच्यामध्ये हे बघा. बघ. एक नंबर झुंड घुसला डायरेक्ट. खतरनाक. तिन्ही बाटल्यात मस्तपैकी आपल्याला मासं भेटले. कसलं उरतान बघा. एक नंबर. ये याला कुठलं मासं बोलतात? मले मासं. हा हे बघा मले मासं. खरे मासं बोलतात, खरे मासं. खवली मासं बोलतात, दांडोशी मासं बोलतात. प्रत्येक वेगवेगळे प्रकारचं मासं आहेत. अरे, उरतात. उरलं हे बघा. हे बघा हे गेलं. पिशवी आण, पिशवी आण. तर मंडळी असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना नावं आहे. तर तुमच्या इकडे काय बोलतात ना ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्हाला पण आवडेल तुमच्याकडे काय बोलतात ते जाणून घ्या. ओके. अरे बघा तर दुसरी बॉटल आपण डायरेक्ट बाहेर येतील तिकडून. हे बघा उरतात. अरे बाबा एक नंबर. जमलाय काम. मंडळी आता मी टाकून बघतो कशा टाकतात ते तुम्हाला मी पण दाखवतो. हे बघा बॉटलचं झाकण लावून घेतलंय आणि आता एक बॉटलमध्ये आपण इथून शेव टाकणार आहोत. तर झटपट आपण टाकून बॉटल टाकून घेऊया. ही बघा आपली शेव. शेव बारीक शेव ही थोडी थोडी आपण टाकून घेऊ. कपूया ना. खपू. आपल्याला 2च वेळा टाकायचा होता त्याच्यामुळं शेव आपण पूर्ण संपून घेऊया. तर चला मंडळी आता हे बघा पहिली बॉटल आता टाकायला घेऊया. दगड गेला आतमध्ये. पाणी भरायचं आपल्याला एक साईडने बघू शकतो. आणि हे बघा आत्ताच बॉटल पाण्यात भरत नाही तोपर्यंत मासा यायला सुरुवात झालेली आहे. मंडळी आपण तिसरी बॉटल आता टाकून घेऊया. पहिला गेला आपला दगड आणि मस्त भेटली. डबल एकदा टाकल्या बाटल्या. तर चला दंब अशा मासं भेटतील आपल्याला. कारण हे मासं आहेत ना शेव पटकन येतात आणि पटापट. जास्त टाईम नाही लागत काय नाही.
आणि जास्त खर्च नाही, काय नाही, झिरोमध्ये सगळं होते. झिरो म्हणजे 10 रुपये खपलं फक्त, बस, जास्त नाही. तर चला व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या. तर मंडळी बघू शकता आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पहिली बाटली उपटूया. बाटलीच्या बाजूला बघा मासं बघा किती, याला उपटून बघूया. हे बघा एक नंबर, पूर्ण बाटली भरलेली आहे. याच्यामध्ये थोडीशी आहे, हे बघा जरा जरा आहे त्याच्यामध्ये पण, हे बघा. तर चला मंडळी आता तिसरी बॉटल आपण उपटून बघूया. हे बघा एक नंबर, हे बघू शकता मस्तपैकी भरलेले आलेले आहे बऱ्यापैकी. हे बघा. तर मंडळी बघू शकता किती मासं भेटलं, जवाचं मासं भेटलं आम्हाला. कारण हे जरासं भेटलं तरी जवाचं काम 25 होते, कारण हे कुरकुरीत लागतात, खावाला एकदम टेस्टी. आणि यांची वाढ इतकीच असते मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल बारीक माशांची पिल्ला खातात, तर असा काय नाही, यांची वाढच इतकी असते आणि हे बारीक मासं असतात. तर मित्रांनो आलेलो आम्ही बाटलीशी मासं पकडायला. जेव्हाचं झालं आपल्याला काम 25 झाला, कारण हे थोडं मासं भेटलं ना तरी जेव्हा पुरतं होतं, कारण हे भाकरीशी खावायला कुरकुरीत एकदम भारी लागतात. तर चला कशी व्हिडिओ वाटली आपली बॉटलने मासे पकडण्याची. तर आवडली असली व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपला इकडं यूट्यूबर निशान पाटील आहे, तर याच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि याच्या व्हिडिओ पाहत जा. कारण आपल्या कसा गावाकडचा मुलगा आहे, मी पण गावांचाच आहे, तर आमच्या व्हिडिओ कशा गावा ठिकाणच्या कशा असतात व्हिडिओ बघण्यासारखे असतात. ज्याच्यामुळं याच्या पण व्हिडिओ बघत राहा, आपल्या पण बघत जा आणि सपोर्ट भरपूर करा. सगळ्यांना सपोर्ट करा, दादाला पण सपोर्ट करा. मस्त व्हिडिओ बनवते, म्हणजे सगळे याच्यात जत्रा बोला, पालखी बोला, फिशिंग बोला, गावातला कुठलाही प्रोग्राम असू दे, काही असू दे, सगळा तुम्हाला समीर दादाच्या पण चॅनलवर बघायला भेटेल आणि माझ्या पण चॅनलवरती बघायला भेटेल. तर एक नंबर, म्हणजे दोघांना पण चांगला सपोर्ट करा. अशीच प्रगती. आता आपलं यंदा 10,000 झालेले आहेत ना, 10,000 सबस्क्रायबरचा म्हणजे आपला कोटा पूर्ण झाला या वर्षाचा. 12,000 आतापर्यंत झाले. आता इकडं सिल्वर बटन येणार, तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच येणार लवकर. आता आपले पण झालेत 90,900 फॉलोअर्स, सबस्क्रायबर. तर लवकरात लवकर मला पण सपोर्ट कराल, दादा पण सपोर्ट करा. व्हिडिओला जरी तुम्ही सबस्क्राईब नाही केला तरी व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट प्रत्येक व्हिडिओला नक्कीच करा. नक्कीच. तर आता सिल्वर बटन येणार म्हणजे आपल्याला पार्टी भेटणार. 100% भेटलीच पाहिजे. जल्लोष होणार मोठा. लवकर होऊन दे. कारण तो माझा एकटाचा नसेल, आपला सगळ्यांचा असेल. बरोबर. सगळ्यांचा आपला सिल्वर प्ले बटन असेल तर नक्की सपोर्ट ठेवा. नक्कीच. कारण आम्ही ज्या व्हिडिओ बनवतो त्या तुम्ही बघल्याशिवाय आम्हाला त्याचा प्रोत्साहन भेटत नाही. तर कारण तुम्ही बघला तर आम्हाला बरं वाटतंय. कारण कसं आहे, जो तुम्ही व्हिडिओ बघता तो आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायला वेगळीच म्हणजे म्हणजे आमची इच्छा होते का अजून नवीन व्हिडिओ बनवू. हां. तुम्ही जर कमेंट कराल तर आम्हाला अजून इच्छा हे होईल की आम्ही अजून फिशिंगच्या व्हिडिओ बनवतो, किंवा तुम्हाला ज्या प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील त्या कमेंट करून सांगा, मग आम्ही तशा टाईपचे व्हिडिओ बनवायला लागू. नक्कीच. तर चला व्हिडिओ आवडली असली तर लाईक, शेअर, कमेंट सगळा करा. तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय मंडळी. बाय बाय.